नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे. मुलांच्या टिफिनला रोज रोज काय बनवायचं, तर आज एक भन्नाट रेसिपी सांगणार आहे. ती पण मसूरच्या डाळीची. 1 वाटी मसूरची डाळ आणि 2 चमचे मुगाची डाळ छान अशी 6 तास भिजवून घ्यायची आहे. तुम्ही रात्री भिजत घातली आणि सकाळी मिक्सरला बारीक करून घ्यायचे. पण त्याआधी मिक्सरला बारीक करताना त्यामध्ये आल्याचा तुकडा, लसूण आणि हिरवी मिरची घालून सगळं छान असं ग्राइंडरला बारीक करून घ्यायचं आहे. बघा, सकाळ सकाळचा चहा करून घेतलेला आल्याचं मस्त असं. इथं आल्याचं पान केलेलं आहे वेट लॉससाठी. आणि इकडे बघा, मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि थोड्या मिरच्या, आलं लसूण घालून चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा, कोबी, कोथिंबीर घातलेली आहे, शिमला मिरची घातलेली आहे, हिरवी मिरची घातलेली आहे आणि सोबत थोडे तीळ घातलेले आहेत. सगळं छान असं पण इथं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं आपल्याला छोट्या आकाराचे मुलांच्या टिफिनला ना मस्त असे डोसा टाईप बनवून घ्यायचं आहे. इथे बघू शकतो. झाकण लावून 2 मिनिटं वाफ काढून घेतलेले आहे. त्यानंतर मी सगळ्या बाजूने तेल लावून घेणार आहे. तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथं. आणि मस्त असं मुलांच्या टिफिनला छान असा नाश्ता आहे आपला तो तयार झालेला आहे. इथे बघू शकता. तुम्ही नाश्त्याला पण यूज करू शकता आणि मुलांच्या टिफिनला पण मुलं आवडीनं खातील. भरपूर असं प्रोटीनयुक्त आहे. वेट लॉससाठी पण खूप चांगली रेसिपी आहे. फक्त तेलाचा वापर करायचा नाही त्या ठिकाणी. तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल.